महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। कधी नाही तर करमत नाही मला। कालपासून माझा आवाज ऐकला नाही ना मामा। नमस्कार, आपण पाहत आहात यूथ महाराष्ट्र। आज आपण अशा अवलिया लहान बालकलाकाराला भेटणार आहोत, ती म्हणजे अर्जुनी। तुम्हाला माहितीच असेल, एक छोटी चिमुकली मस्त आणि एक तिच्या रोलला बरोबर मॅच करणारी अशी अर्जुनी। अर्जुनी नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपलं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे। धन्यवाद। काय सांगशील अर्जुनी, लहानपणापासून तू कशी आहेस? मी फार चुलबुली आणि फार मस्तीखोर आहे। अच्छा। फार बडबड करते। अच्छा। आणि आता तुम्ही मला बाळू मामा आणि गाथा नद्यांची मध्ये पण बघितलं असणार। आता माझा एक मराठी मूवी येतोय, पप्पी द्यायचे डबा म्हणून। सिनियर सोनाली कुलकर्णी मॅमच्या मोठ्या मुलीचं काम केलंय। तर तुम्ही सगळे बघायला जाणार ना? जाणार ना आम्ही, का नाही जाणार? तर मला असं म्हणायचंय, तू लहानपणी आता कितवीत आहेस तू? तशी आता 5th स्टँडर्डला आहे, 5वी ला आहे। आणि वर्गात मस्ती वगैरे? सर्वात मस्तीखोर मीच आहे, हायटेड पण मीच आहे। काय म्हणते? टीचरची फेवरेट स्टुडंट पण मीच आहे। अरे वा, क्या बात आहे। तसंच शाळेत तू मस्ती करते आणि घरी पण तेवढीच। घरी तर शाळेच्या टिबल डबल टिबल तेवढंच चालूच असतं। फार फार। बरं, तुझ्या डोक्यात हे कसं आलं, म्हणजे फिल्म इंडस्ट्री किंवा मग सिरियल्स वगैरे कसं काय आलं? मी टीव्ही शोज बघताना तशी ऍक्टिंग करते, म्हणून माझ्या आईला वाटलं की ऍक्टिंग मध्ये टाकून बघूयात। म्हणजे तू ऍक्टिंग कोर्सला गेली आणि नंतर मग तिथून पुढे वाटचाल झाली। कशी वाटचाल झाली तुझी? माझी ऍक्च्युअली मुक्तचंद नाट्य संस्था म्हणून ऍक्टिंग क्लास होती। त्याच्यात माझे कोर्सेस झाल्यानंतर मला पहिला ब्रेक आला गाथा नद्यांची मध्ये। त्याच्यात मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या बहिणीचं काम केलंय। अच्छा। ती सोनी मराठीवरती होती सिरियल। अच्छा। त्याच्यानंतर बाळू मामा मध्ये, कलर्स मराठीवरती ती फार, त्याच्यात बाळू मामा मध्ये माझा रोल फार फेमस झालेला। क्या बात आहे। त्याच्यात ऍक्च्युअली लीड कॅरेक्टर लीड होता। तर अर्जुनी, तू एक अबॅकस मध्ये पण भाग घेतला होता, मग त्याचं काही आम्हाला ते सांगितलं नाही की कशी वाटचाल झाली, तू कुठेपर्यंत गेलीस काय वगैरे? ऍक्च्युअली अबॅकस मध्ये माझं सिलेक्शन झालं, कारण की माझ्या जी अबॅकसची टीचर आहे त्यांना दिसत होतं की मी अबॅकस मध्ये फार फास्ट स्पीड आहे माझी आणि सगळं करेक्ट होतं माझं। असं नाही की एखाद दुसरं सम रॉंग। तर मग माझं सिलेक्शन झालं। मग तिकडे माझी कॉम्पिटिशन झाल्यानंतर म्हणजे माझा नेहमी पहिला रँक येतो, पण आता 3rd, 2nd, 1st वरची पायरी चॅम्पियनशिप भेटली मला। तर चॅम्पियनशिप भेटल्यानंतर मी फार एक्साइटेड होते। आणि आता माझा सपोर्ट सिस्टम म्हणजे माझे ऍक्टिंग क्लासचं नाव आहे मुक्तचंद नाट्य संस्था। तर रेश्मा वाघ मॅम, माझी आई, प्रसाद सर, आजी आजोबा सगळ्यांचा सपोर्ट होता। आता तुम्ही पण सपोर्ट करा। आणि म्हणजे मला ऍक्टिंग मध्ये फार इंटरेस्ट आहे, आता तुम्ही पण सपोर्ट करा माझा मूवी थिएटर मध्ये जाऊन बघण्याचं। कोणता मूवी येतो तुझा, काय नाव त्याचं? त्याचं नाव आहे पप्पी ताईचा डबा। ते सिनियर सोनाली कुलकर्णी मॅमच्या मोठ्या मुलीचं काम केलंय, तुम्ही नक्की बघायला जावा। आणि आता मी मुलांना संदेश देईल की म्हणजे ते स्टडीजवर फोकस करतात ते बरोबर आहे, पण स्टडीज सोबत अदर ऍक्टिव्हिटीज पण गरजेचं आहे। ते मोठे झाल्यावर आपल्याला उपयोगी असतात। आणि अदर ऍक्टिव्हिटीज सोबत पण स्टडीज टुगेदर केलं पाहिजे, नाहीतर मुलं असे आहेत की अदर ऍक्टिव्हिटीज नुसतं स्टडीज, आता स्टडीज नको ना, आता अदर ऍक्टिव्हिटीज ठीक आहे। आता म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की अभ्यासासोबत अदर ऍक्टिव्हिटीज पण करायची आणि खेळता मिळतं अभ्यास करायचा, बरोबर? हो। आणि खेळता खेळता अभ्यास करायचा आहे। आणि पालकांना पण संदेश आहे की त्यांच्या मुलांच्या अंगातले गुण त्यांना समजलं पाहिजे, त्यांना ओळखलं पाहिजे। म्हणजे नुसतं स्टडीज वरती फोकस नाही केलं पाहिजे, अदर ऍक्टिव्हिटीज पण टुगेदर केलं पाहिजे, असं क्लास लावणं वगैरे वगैरे। आणि मग जाता जाताना आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? मी जाता जाता सांगेन प्रेक्षकांना की तुम्ही मूवी बघून मला सपोर्ट द्या, भरभरून प्रेम द्या। आणि अजून 2 मूवी येणार आहेत, ते मी आता नाही सांगणार। बघ, पहिले तुम्ही हा मूवी बघा, मग सांगणार। बरोबर आहे।
आणि असंच अर्जुनीला सपोर्ट करत राहा. तिचे अजून 2 मूवी येणार आहेत, ते गुलदस्त्यात आहेत. ते आपण आपल्याला माहिती होण्यासाठी आपण दुसऱ्या भागात तिला बोलवणार आहोत. तत्पुरती धन्यवाद. धन्यवाद. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.